निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि ही आपलं नडगाव गाव आणि या नडगाव गावाच्या अर्थात या नडगाव गावातील या लोणी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी कविता खंडू लोणी आईसाहेबांना सोमवार दिनांक 8/12/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि या ठिकाणी त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईच्या पाश्चात आमचे बाबा असतील अर्थात खंडू नारायण लोणे, आईची मुलं असतील जितेंद्र खंडू लोणे, निलेश खंडू लोणे, आमच्या ताईसाहेब असतील अर्थात ज्योत्स्ना दिनेश जाधव, त्याचप्रमाणे आईसाहेबांचे पुतणे असतील आणि पुतणी असेल शैलेश वसंत लोणे आणि नलिनी प्रशांत पाटील. अशा प्रकारे हा संपूर्ण लोणे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार. आईसाहेबांचं अचानक जाणं असं अल्पशा आजाराने निधन झालं. आईसाहेबांनी सर्वांना एक दुःख प्राप्त झालं आईसाहेबांच्या निधनाने. खर तर या ठिकाणी हे सेवा आज करण्याचा योग आला. आईसाहेबांचा भाचा आपल्या हालचा आमचा शेलार दादा अर्थात सकाराम दादांचा मुलगा, काय नाव बरं त्याचं, संभाजी दादांनी संपर्क केला आणि मला तरी वाटतंय मौली ज्या दिवशी आईसाहेबांचं असं झालं त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला संभाजींनी मला संपर्क केला. त्यामुळे या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य लाभलं. संभाजीचा फोन येऊन गेला आणि रात्री लगेच मला रायाचा फोन आला होता. मला तरी वाटतं आज रायामध्ये पण उत्तरकारी आहेत. बरं, त्यानं सांगितल्यानंतर ती मंडळी आश्चर्य करायला लागली, आजच झालंय, आता अग्नी देऊन आलोय आणि लगेच तुम्हाला फोन केले, तरी तुमची तारीख कशी गेली. सांगायचं एवढंच आहे की आईसाहेबांचं देहावसन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला लगेचच संभाजी दादांनी संपर्क केल्यामुळे या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आला आणि सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी घडत आहे. खर तर आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. 1.5-2 महिन्यांपूर्वी आईसाहेबांना एक आजार जडला गेला आणि त्या आजारातून बऱ्या व्हावात, त्यांना बरं वाटावं, आमच्या आईला उदंड आयुष्य लाभावं, आमच्या आईची माया आम्हाला अजून मिळावी म्हणून त्या मुलाने अतिशय प्रयत्न केला. या लोणे परिवाराने आप्तेष्टांनी अतिशय प्रयत्न केला. अर्थात डॉक्टर उपचार असतील, दवाखाना, वैद्य, जे काही गोळ्या औषधं असतील, सगळ्या प्रकारे प्रयत्न केला. पण असं म्हणतात, आम्हाला किती जरी वाटलं की एखाद्या माणसाला उदंड आयुष्य लाभावं, मुलांना कितीही जरी वाटलं की आमच्या आईला उदंड आयुष्य लाभावं, त्या पतीला कितीही जरी वाटलं की माझ्या पत्नीला उदंड आयुष्य लाभावं, तरी सुद्धा हे आमच्या हातात नाही. म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आणि अशा प्रकारे डॉक्टर उपचार सुरू असतानाच आईसाहेबांचा अल्पशा आजाराने वयाच्या साधारणतः 60व्या वर्षी दुःखद असं निधन झालं आणि त्यांचं उत्तरकार्य आज उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर या ठिकाणी आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना जन्म झाल्यापासून तर मृत्यू येईपर्यंतचा प्रवास आणि याचा जर आम्ही विचार केला, बरं का, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या वेळेपर्यंत, आणि ह्या प्रवासाचा जर आम्ही विचार केला तर आम्ही कशा पद्धतीने आमच्या जीवनाची वाटचाल करतो, आम्ही कशा पद्धतीने पुढे 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 जीवन जगत असतो, जीवन जगण्याचा आमचा उद्देश काय असतो, हेतू काय असतो,
याचा जर विचार केला तर आम्हाला कळेल आमचं जीवन काय आहे, आमचं आयुष्य काय आहे, आमचं जगणं वागणं काय आहे. बरं का? खर तर लहानपण आमचं असं खेळून बागडून नाही का असं सहज निघून जाते, आम्हाला कळत नाही. बालपण आमचं खेळता खेळता लो लागला खेळाचा, कळप मेलविला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा. तिथेही कधी आनंद तर कधी शोक वाहे. लपाईची वेळ आली ना, ती लपाछपी खेळताना की त्याला आनंद वाटतो, कारण तो मला शोधणार आहे. पण सगळ्यांना शोधायची वेळ आली म्हणजे त्याला आपण बोलतो गदी येणं ना, बरोबर का? की मग मात्र त्याला दुःख व्हायचं, अरे माझ्यावर गदी कशी काय आली. आनंद शोक वाहे असं. म्हणजे खेळताना सुद्धा त्याच्याकडे अशा प्रकारचे ते विचार पाहायला मिळायचे. असो, आमचं बालपण गेलं कधी गेलं आम्हाला समजलं नाही. तारुण्य अवस्थेला आम्ही प्राप्त झालो, सहज सहज अगदी. नाही, मोठे झाल्यानंतर आम्हाला कळलं, अरे आम्ही मोठे झालो. नाही, काही गोष्टी ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये सहज होत जातात, त्यासाठी काही करावं लागत नाही. त्यामध्ये ही एक गोष्ट आहे, लहानाचे आम्ही मोठे कसे झालो आम्हालाच कळलं नाही. बरोबर आहे की नाही? खरं तर आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येकाने जर विचार केला, मनपूर्वक अंतःकरणपूर्वक जर विचार केला, तर वृद्धपण कोणालाच नकोय. कोणालाच वाटत नाही की मी म्हातारा व्हावं म्हणून. वाटतंय का? वाटतच नाही बाबा, कोणालाच वाटत नाही की मी म्हातारा व्हावं, माझे हातपाय दुखायला लागावेत, हातपाय थकावेत, माझी नजर कमी व्हावी, मला बोलायला धाप लागावी, असं कोणाला वाटतंय का? चालायला माझं अंग थरथरावंय, कोणालाच वाटत नाही. पण ते झाल्याशिवाय राहतंय. तारुण्यपणा कधी गेला आणि आम्ही वृद्ध अवस्थेमध्ये कधी प्राप्त झालोय आम्हालाच कळलं नाही. त्यासाठी काही वेगळं काही करावं लागतंय का बाबा? काय नाही ना, सहज सहज. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ना की त्या सहज होतात, त्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. मला सांगा, काळे केस मस्त की सुंदर दिसत होते, कधी पिकले समजलंय का? आधी काही लेटर बिटर आला का आपल्याला, असं काही पत्र बित्र आलं का, हे आता तुझा एक एक केस का आता पिकायला सुरुवात होते बरं का? असं काही नाही ना. बरं, दात पडायला सुरुवात झाली, समजलं का आपल्याला? काही लेटर वगैरे आलं का, पत्र बित्र आलं का, बाबा आता तुमचा एक एक दात काढून घेतो बरं का? असं काही आहे का? म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे काही आमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना, हे सहज सहज अगदी घडत जात आहे, नाही का? सहज अशा आपोआप त्याच्यामध्ये चेंजेस होत जातो, आपोआप त्याच्यामध्ये बदल घडत जातो. बरं का? जसा आमचा देहरूपी संसार हा सहज बदलतो की नाही, सहज पुढे पुढे सरकतो की नाही, सहज त्याच्यामध्ये बदल घडतो की नाही, तसा आमच्या भांड्या कोंड्यांचा संसार पण सहज होतो, फक्त त्याची मोठेपणा आम्ही मिरवतो. बरोबर आहे की नाही बाबा? भांड्या कुंड्यांचा तो संसार आहे मावशी, तो सहज होतो की नाही? की आपण करतो म्हणून होतो. सासूला वाटतंय की मी आहे तोपर्यंत बरा चाललाय भये, पण माझ्या जर सुनाच्या हातात गेला तर काय करते ना काय नाही काही समजत नाही. त्यावेळेला तिला सांगितलं की तुझी सासू पण असाच विचार करायची. काय? तुझ्या हातात देताना तुझी सासू पण असाच विचार करायची, पण तू केला ना व्यवस्थित, मग तसं तुझी सून पण करेल, काय टेन्शन घेऊ नको. फक्त कुत्र्याला काय वाटतंय माहितीये का, गाडीच्या खालून जाताना त्याला असं वाटतंय की गाडी मी ओढतोय की काय, आहे की नाही? पण गाडी कोण ओढतंय? बैल ओढत असतात ना, नाही का? बैल ओढत असतात. तसं माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी सहज घडत असतात, सहज घडत असतात. फक्त आमच्याकडे विचार येतो. पुरुष काय बोलतोय माहितीये का, त्या घरातला करता पुरुष काय बोलतो माहितीये का, बाबा मी जातोय, मी काबाड कष्ट करतोय, 4 पैसे कमवून आणतोय म्हणून तुम्ही खाता. उद्या जर माझं कमी जास्त जर काही झालं तर तुम्हाला भुकेचे राहावं लागेल. अरे दादा, प्राणी पक्षी भुकेचे राहत नाही तर माणूस काय भुकेचे राहणार आहे? बाबा खरं आहे की खोटं आहे? प्राणी पक्षी जर भुकेचे राहत नाहीत, भुकेलेले राहत नाहीत, तर माणूस काय भुकेचे राहणार आहे? भले फक्त फरक काय पडेल, आज ते चांगला पंचपक्वान्न खातात, उद्या कदाचित त्यांना त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. फरक एवढाच होणार आहे. बरोबर आहे की नाही? एखादी बाई बोलते, तुम्हाला तर अजून चहा पण करता येत नाही, मी सगळं बनवून देते म्हणून तुम्ही खाता. 4 दिवस जर माहेरी गेले ना तर तुमच्याकडे पंचायत होईल खायची. काय नाही, एकदा माणसाच्या अंगावर पडलं ना की तो मनुष्य बरोबर करत असतो, बरोबर करत असतो. म्हणजे हे जे आमचं संसार जे काय आहे, प्रपंच जो काय आहे, बरं का, अगदी काही गोष्टी सहज घडत जातात, पण उगीच आमच्याकडे मीपणा येतोय, आम्ही भाव खायला लागतोय, आमच्यामुळे चाललंय, आमच्यामुळे हे सगळं चालतंय. ऍक्च्युली तसं अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर काही गोष्टी ह्या आपोआप घडत असतात, आपोआप होत असतात.
बरं का. फक्त आम्ही एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी जर आमचा जन्म झालेला आहे ना, तर एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे. बरोबर आहे ना. आम्ही जर या ठिकाणी जन्माला आलोय तर एक दिवस आम्हाला जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे. तो कोणाला चुकणार नाही. फक्त फरक एवढाच आहे की तो दिवस आम्हाला माहिती नाही. कुठल्या दिवशी आम्हाला जगाचा निरोप घ्यायचा आहे ना, तो दिवस माहिती नाही. बरं का. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे. सकाळी उदय होणारा सूर्य, सकाळी उगवणारा सूर्य जर संध्याकाळी अस्ताला जातो, त्यालाही अस्ताला जावंच लागतंय ना. सकाळी उमळणारं फूल जर संध्याकाळी कोमेजतंय, तर आम्हाला सुद्धा जन्म झालेला आहे म्हटल्यानंतर मृत्यू हा 100% सत्य आहे, जावंच लागणार आहे. फक्त तो मृत्यू येण्याच्या आधी आम्ही ज्या मायेच्या जाळामध्ये अडकलोय की नाही, ज्या आशा अपेक्षेने जी आसक्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे की नाही, ज्या आशा अपेक्षेने आम्ही जगतोय की नाही, जी माया आमच्या अवतीभोवती, ज्या मायेने आम्ही बंदिस्त झालोय की नाही, त्या मायेतून आम्हाला मुक्त होता आलं पाहिजे. ती आशा आम्ही कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे. बरं का. सकळ जीवांचं करीतो सांभाळ. काय म्हणतात या ठिकाणी मौली, एरवी तरी माझी या भक्त आणि संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोरांना मागे. अरे सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो. आपल्याला कसं मोकळील, आपल्याला कसं वगळील, आपल्याला कसं बाजूला ठेवील तो देव. फक्त त्या जीवांचा जेवढा विश्वास आहे ना, तेवढा आपला विश्वास पाहिजे. बरं का. त्या जीवांचा जेवढा विश्वास आहे तेवढा आपला विश्वास पाहिजे की तो देव आम्हाला सांभाळणार आहे. बरं का. तो देव आम्हाला जे पाहिजे ते देणार आहे, देणार आहे. बरं का. आता मला सांगा, माणूस कितीही जरी श्रीमंत असला, कितीही धन दौलत त्याच्याकडे असू द्या, कधीतरी माणसाने देवाला अशी प्रार्थना केली का, देव आता बस झाला, आता काही देऊ नको, केले? कधीतरी देवाला प्रार्थना केले का? असं कोणी आहे का या जगामध्ये? आता देवाला प्रार्थना करतो, देवा बस झालं रे बाबा, आता देऊच नको, मला काहीच नको देऊ, आता भरपूर दिलंय देवा तुम्हाला. बरं का. अगदी छोटा छोटा जर आपण विचार केला ना, तर बघा, जो दररोजचे मोलमजुरी करून 500 रुपये कमवितोय ना, त्यालाही असं वाटतंय की ती मजुरी 600 रुपये कधी होते. बरं का. त्यालाही असं वाटतंय ती मजुरी 600 रुपये कधी होते. पण जे 2-2, 3-3 हजार रुपये दिवसाला कमवितात ना, त्यांनाही असं वाटतंय की माझ्या पगारात थोडी वाढ झाली तर बरंच आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्या पुढे जाऊ का. जे एखाद्या खुर्चीत बसून अधिकारी म्हणून ज्या ठिकाणी त्यांना 4-4, 5-5 हजार रोजचा पगार आहे, ऐकताय ना, त्यांना सुद्धा असं वाटतं की अजून 4-5 हजार कुठून तरी टेबला खालून भेटतील तर बरेच आहेत, बरेच आहेत. बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढे सांगू का, ज्याच्याकडे करोड रुपये आहेत ना, त्यालाही असं वाटतं की अजून मिळतील तर बरं आहेत. आणि ज्याच्याकडे किती आहे ते त्यालाच माहिती नाही. हे घोटाळे बिटाळे जे होतात त्यांचा आकडा ऐकला तर आपल्याला चक्कर येते कधी कधी. खरं आहे की खोटं आहे बाबा? घोटाळे जे होतात कित्येक हजार करोड रुपये, अरे बापरे, कित्येक शे नाही, कित्येक हजार करोड रुपयाचा घोटाळा. म्हणजे भूक तरी किती मोठी आहे माणसाची. हा माणूस कधी म्हणेल देवाला, देवा बस झालं, आता दिलंय तेवढं बस झालं. बरं, हजारो करोड रुपयाचा घोटाळा करून पण तो काय माणूस गप्प बसतो का? गप्प बसतो? कितीही जरी आलं ना आमच्याकडे, कितीही, तरी आशा कधी माणसाची संपत नसते, कधीच संपत नसते. बरं, मग हे सगळं कशासाठी करतोय? सुख शांती समाधान मिळावं म्हणून. सुख शांती समाधान मिळावं म्हणून. आता आमची पाहण्याचा दृष्टिकोन काय माहितीये का? ज्याच्याकडे भरपूर पैसा, संपत्ती, धन दौलत आहे ना, तो सगळ्यात सुखी आहे, असा आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस विचार करतो. पण संत म्हणतात, जावे त्याच्या वंशा तेव्हा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता तसं जर पाहायला गेलं
तर आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं माऊली खूप सुखी आहेत, जर समजलं मांडलं तर. बरं का, आपल्यासारखी माणसं जी आहेत ना ती खूप सुखी आहेत. कारण तुम्हाला सांगतो, ज्यांना आपण श्रीमंत समजतोय ना त्यांच्या नशिबात त्यांच्या बायकोने शिजवलेलं अन्न नसतंय. समजतंय का? त्यांच्या आईच्या हातचं तर त्यांना कधी खायला भेटतच नाही. त्यांच्या बाईच्या हातचं तर त्यांना कधी खायला, आता बाई करील तर खातील ना ते पण, नाही का? बरोबर आहे की नाही? दुसरं सांगू का तुम्हाला, आपण एवढे श्रीमंत आहोत की आज जर आपण आपल्या बाईला बोललो ना अमुक ठिकाणी तू चाललेली आहेस, नाही जायचं, तिथे तिथे लगेच तयारी बंद करते ती जायची. बरोबर आहे की नाही? नाही जायचं म्हटल्यानंतर लगेच नाही, हे काम करायचं नाही, हे असं तू करायचं नाही, हे असं वागायचं नाही, लगेच त्याच्यामध्ये बदल करते ती. ज्यांना आपण श्रीमंत समजतोय ना त्यांच्या बाया कुठे आणि ते कुठे. लोक काही चर्चा करतात, त्यांच्या त्या पती पत्नीच्या नात्याविषयी काही लोक चर्चा करतात. आलं का लक्षात? मग मला सांगा, समाधानी कोण आहे, सुखी कोण आहे? आपण सुखी आहेत ना, सुखी आहेत ना आपण. फक्त मानलं तर, समजलं तर बसल्या जागेवर आम्ही सुखी आहोत. बरं का? बरं, म्हणजे समाधानासाठी सुखासाठी आपण हे सगळं काही करतोय, स्वतःला विचारा ना, आपण समाधानी आहोत का, सुखी आहोत का? किती मिळवलं तर आम्ही समाधानी होऊ, किती मिळवलं तर आम्ही सुखी होऊ, सांगा ना. किती मिळवलं तर? ज्यांच्याकडे 10 गुंठा आहे ना त्यांना असं वाटतं की अजून एक 5-10 गुंठे असती बरं झालं असतं. ज्यांच्याकडे 1-2 एकर आहे त्यांना असं वाटतं की अजून 1-2 एकर असतं. अहो 100 एकर ज्याच्याकडे आहे तो परवा मला आमच्या उशीतकडे भेटला आणि मला सांगतो, महाराज कुठेतरी 20-25 एकरचा गट असेल तर सांगा. काय? ज्याच्याकडे 100 एकर आहे. माणसाची भूक पूर्ण होईल कधी, भागेल कधी? समाधानासाठी सगळं काही करतोय बरोबर आहे, सुखासाठी सगळं काही करतोय बरोबर आहे, पण मग ज्या सुखासाठी तुम्ही हे सगळं काही करताय, ज्या समाधानासाठी तुम्ही सगळं काही हे करताय, ते मिळेल कधी? आशेने मनुष्य जगत असतो. आशा माहिती आहे तुम्हाला? ज्या वेळेला एखादं गाढव ओझं वाहून वाहून थकतय ना तेव्हा त्याच्या पाठीवरून डोक्यावरून असे काठी बांधली जाते बरं का, आणि काही अंतरावर त्याच्या हिरवी पेंढी बांधली जाते. फक्त त्याच्या डोळ्याला दिसेल पण तोंड पुरणार नाही. ती हिरवी पेंढी खाण्यासाठी ते पुढे पुढे पाऊल टाकतंय. कशासाठी? हिरवी पेंढी, हिरवा चारा बांधलेला असतो ना, तो हिरवा चारा त्याच्याच पाठीवरून अशी ती काडी बांधून पुढे काही अंतरावर ती बांधलेली असते. मला सांगा ना, त्याने किती प्रवास केला तर त्याला तो चारा खायला मिळेल? नाही ना. तसं माणसाचं झालंय, तसं माणसाचं झालंय. आशेने मनुष्य जगत असतो, आशेने मनुष्य कार्य करत असतो. त्याला असं वाटतं एवढं मिळालं ना की मग मी सुखी, असं वाटतंय. पण ते मिळालं की लगेच दुसरी आशा अपेक्षा माणसाला तयार होते ना माऊली, तयार होते की नाही, निर्माण होते माणसाच्या अंतःकरणामध्ये. एखादी वस्तू मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करतो आणि ती वस्तू त्याला मिळाली ना की लगेच दुसरी वस्तू मिळावी म्हणून आशा अपेक्षा निर्माण होत असते त्याच्याकडे. लगेच आशा अपेक्षा निर्माण होत असते. बरं का? एक श्रीमंत माणूस होता. किती श्रीमंत, त्याच्याकडे किती आहे ते त्याचं त्यालाच माहिती नाही. असे बरेच आहेत बरं का, असे बरेच आहेत की त्यांच्याकडे किती आहे ना हे त्यांचं त्यांनाच माहिती नाही. दुर्दैव एवढंच आहे की त्यांचं त्यांनाच माहिती नाही. एवढी संपत्ती असताना सुद्धा घोटाळा करतात, हे दुर्दैव आहे. भ्रष्टाचार करतात, हे दुर्दैव आहे. आलं लक्षात ना? कधी थांबतील हे थांबतील कधी? यांचं पोट भरेल कधी? असो, एवढा श्रीमंत माणूस होता की त्यालाही माहिती नाही आपल्याकडे किती येते. तर मग अशा श्रीमंत माणसांकडे हिशोब ठेवायला हिशोबनीच असतो. त्याला काय म्हणायचे? मुनीमजी ना बाबा, मुनीमजी, नाही का? आणि मग आता त्याला काहीतरी सीए म्हटलं जाते किंवा अकाउंटर म्हटलं जाते, असं काहीतरी असतंय ते, बरं का? तर असा तो मुनीमजी होता. त्याला सांगितलं त्याने की एक काम कर,
आपल्याकडे संपूर्ण किती संपत्ती आहे तिचा एक आकडा मला सांग किती आहे ते, बरं का. आणि मग काय झालं, त्याने सांगितलं की महाराज म्हणजे म्हणे खूपच आहे ना ते, कसं काय एवढं सगळं. म्हणे वेळ घे पाहिजे तर तुला पाहिजे तेवढा वेळ घे, पण मला तू नेमकं सांग आपल्याकडे किती संपत्ती आहे ती, बरं का. आणि मग त्याने सगळा हिशोब वगैरे केला सगळ्या प्रकारे. मग तो आला त्या श्रीमंत माणसाकडे, त्याच्या त्या मालकाकडे आला आणि मालकाच्या हातात त्याने कागद दिला, पेपर दिला एक संपूर्ण, बरं का. त्याच्यावर वेगळंच काही लिहिलेलं होतं. हे आकडे वगैरे असे काही 10 लाख का 5 लाख का करोड का अब्ज का काही असं काही आकडे नव्हते, वेगळंच काही लिहिलेलं होतं. तेव्हा तो श्रीमंत माणूस बोलायला लागला, रे काय लिहिलंय हे. तेव्हा त्याने सांगितलं, म्हणे महाराज आपल्याकडे जी श्रीमंती आहे ना, आपल्याकडे जी संपत्ती आहे ना, ती संपत्ती मला तुम्हाला आकड्याने सांगता येणार नाही. समजतंय ना. मग हे काय सांगितलंय, तर म्हणे मी साधारणतः आजच्या आपल्या जगण्या वागण्याचा विचार केला, काही कालांतराने किती कशा पद्धतीने महागाई असेल, कशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी असतील, त्याचा विचार करून साधारणतः 7 पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती आपली आहे. ऐकताय ना काय म्हणाला तू, साधारणतः 7 पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती आपल्याकडे आहे. हा आकडा ऐकल्याबरोबर तो माणूस रडायला लागला, श्रीमंत माणूस. अरे तो हिशोबणीचा जो होता, जो आपला मनिंजू होता, तो विचार करायला लागला, महाराज 7 पिढ्यांना पुरून उरेल एवढी आहे आणि तुम्ही रडताय. हा ना, म्हणे 8वी पिढी काय करेल, 8व्या पिढीचं कसं काय व्हायचं म्हणे. समजतंय. असा एकही माणूस तुम्हाला जगामध्ये भेटणार नाही की देवा बस झालं रे बाबा, आता बस झालं, आता मला देऊच नको, खूप दिलंय तू. एकही नाही, एकही नाही, बरं का. आशेने मनुष्य जगत असतो, पुढे 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 आशेने मनुष्य जगत असतो. आशेने मनुष्य पुढे 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 पावलं टाकत असतो. एका गावामध्ये साधू आले, त्या साधूंना एक जण शरण गेला आणि त्याने आपली परिस्थिती सांगितली, असं आहे तसं आहे, मी खूप प्रयत्न करतोय पण मी काही श्रीमंत होत नाही, मला काही संपत्ती मिळत नाही, मला काही असं द्रव्य मिळत नाही, हे नाही ते नाही, मला खूप श्रीमंत व्हावं असं वाटतंय, काय करावं काही कळत नाही. त्यावेळेस त्याला विचारलं, तुझ्याकडे काय आहे. म्हणे अमुक अमुक एवढं एवढं असं असं आहे. मग म्हणे अजून अजून मला पाहिजे, अजून मला खूप पाहिजे म्हणे, त्यामुळे मी प्रयत्न करतोय पण माझ्याकडे पाहिजे तेवढी संपत्ती गोळा होत नाही. तर मग म्हणे मला खूप असं श्रीमंत व्हायचं आहे, बरं का, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. तर मग त्या साधूने सांगितलं की मग ठीक आहे, हरकत नाही, आता उद्या दुपारपर्यंत काळ्याचं कीर्तन होईपर्यंत मी या ठिकाणी आहे. मग आता एक काम कर म्हणे, उद्याचा दिवसही चांगला आहे, शुभ दिवस आहे. पहाटेपासून सकाळपासून जेवढे खडे वेचशील ना तेवढे खडे घेऊन ये. खड्यांचा आकार सांगितला त्याने, साधारणतः छोटासा आकार. जेवढे खडे तुला गोळा करता येतील तेवढे खडे घेऊन ये, आणि जेवढे खडे तू घेऊन येशील ना तेवढ्यांचे सगळ्यांचे हिरे करून देतो मी तुला. हो म्हणे हो. आता महाराजांनी सांगितल्यानंतर मला सांगा, त्याला रात्रभर झोप लागली असेल. नुसता कुठं फिरायला जायचं असलं तरी आम्हाला रातची झोप लागत नाही, खरं हे गोड आहे. आणि बोलते पण काय माहितीये का, इतर दिवशी डाराडूर झोपते, पण आता सकाळचे लवकर पाठी उठायचे, झोप लागावा असं वाटतंय. तर झोप लागत तुमचा काही ना माझा काही सगळ्यांचा सारखाच आहे बाबा, खरं आहे की ना. आता याला सांगितलंय की तू सकाळी उजेडल्यापासून, आलं का लक्षात, जेवढे खडे वेचशील तेवढे मी इथे आहे तोपर्यंत घेऊन ये. ऐका, सूर्योदयाची वाट बघितली त्याने, जसा सूर्याचं दर्शन झालं ना तसं त्याने खडे वेचायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने कॅरी बॅग नेली होती, आपली जी छोटी पिशवी असते ना ती. काय झालं, त्या पिशवीत धर खडे भर, धर खडे भर, धर खडे भर, घाई घाईने खडे वेचायला लागला तो.
ती पिशवी ज्या वेळेला भरली उचलायला गेला बरं का, ती खाली फाटली गेली. फाटल्यानंतर मग आता विचार करायला लागला की जरा मजबूत